नाथ संप्रदायाचे आद्यनाथ म्हणून परिचित असलेले श्री क्षेत्र मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या यात्रेला राज्याच्या विविध भागातून लाखो नाथ भक्तांनी हजेरी लावत नाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं। नाथांच्या जय जयकार संपूर्ण परिसरात दुमदुमलाय। मढी, मायंबा आणि वृद्धेश्वर इथे सर्व भाविकांनी उपस्थिती लावत संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे पूजा अर्चा केली। यात्रेनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे। 3 दिवस हा यात्रोत्सव चालतो। अहिल्यानगर, बीड जिल्ह्याच्या हद्दीवर मायंबा क्षेत्र असून परिसरातील अनेक गावांच्या भाविकांनी पायी चालत येत यात्रा पूर्ण केली। मायंबा येथील यात्रेनंतर राज्यातील नाथ संप्रदायाच्या अन्य स्थानांवरील यात्रा सुरू होतात। नाथ संप्रदायाची स्थापना श्री क्षेत्र वृद्धेश्वर इथे होऊन आदिनाथ म्हणजेच महादेवाच्या आज्ञेनं नवनाथांनी सर्वत्र संजीवन समाधी घेतली। मच्छिंद्रनाथांचे मुख्य शिष्य गोरक्षनाथांनी सर्वाधिक मठांची स्थापना देशासह शेजारील राष्ट्रांमध्ये करत नाथ संप्रदायाचा झेंडा रोवला। त्याचे मुख्य स्थान मायंबा आहे। मायंबा येथील देवस्थानात गुढीपाडवा समाधी उत्सव, ऋषी पंचमीला नाथांचा प्रकट दिन, प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा आणि गुरुवारी इथं यात्रेसारखी गर्दी असते। 3 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाची सांगता धर्मनाथ बीजेला धर्मनाथांच्या जन्मोत्सवाने होते। शुद्ध तुपापासून तयार केलेले रोट मुख्य प्रसाद म्हणून भाविकांना वितरित केले जातात। छत्रपती संभाजीनगर, पुणे, लोणावळा, पनवेल, जालना, बीड, नाशिक या विभागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित होते। सुमारे 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या। शिवाय अत्यंत कठीण अशा पायऱ्या चढून हजारो भाविक दर्शनासाठी आले। दुपारी देवतलाव ते समाधी मंदिर अशी सुमारे 1 किलोमीटर देवाचा अश्व आणि निशाणासह मिरवणूक काढण्यात आली। बाहेरच्या भाविकांकडून मुख्य समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। त्यासाठी 1100 किलो फुले पुण्याहून मागवली होती। पायी चालत येणाऱ्या भाविकांना पिण्याचं पाणी, मोफत महाप्रसादाची सुविधा गावोगावच्या भाविकांनी उपलब्ध करून दिली। अहिल्यानगर येथील भाविकांनी सुमारे 50,000 वडापावचं वाटप केलं। मौनी अमावस्येला दान, स्नान आणि अन्नदानाला मोठे महत्त्व असून अनेक भाविक मढी, मायंबा, वृद्धेश्वर अशी दिवसभर महाप्रसादाचं कार्य करतात। देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबा म्हस्के यांनी भाविकांचं स्वागत केलं।